डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेला निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्राच्या महानगरपालिकांविषयी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राने राज्यातील 28 महानगरपालिका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे अशा एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे, ज्यामध्ये 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी असा कार्यक्रम अपेक्षित आहे. कोणत्या महानगरपालिका आहेत बघूया आपण. ठाणेमध्ये सर्वाधिक जास्त महानगरपालिका आहेत. ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निजामपूर, मीरा, भाईंदर. पालघरमध्ये वसई, विरार, नंतर मग पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, कुपवड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर अशा 29 महानगरपालिका बृहन्मुंबई सकट या कार्यक्रमामध्ये आहेत. आणि जसं आपण सांगितलं की मतदानाचा दिनांक 15 जानेवारीला आहे आणि मतमोजणी ही 16 जानेवारीला आहे. 3 जानेवारी रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. ज्यांनी फॉर्म भरले होते त्यातल्या बऱ्याच जणांनी फॉर्म माघारी घेतल्याने राज्यामध्ये 68 ठिकाणी बिनविरोध निवडणूक जिंकलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठा लाभार्थी पक्ष भारतीय जनता पक्ष, ज्यांचे 44 नगरसेवक बिनविरोध आहेत. शिवसेना, एकनाथ शिंदे गट किंवा अधिकृत शिवसेना यांचे 22 उमेदवार महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 अशा एकूण मिळून 68 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्यात. आता बिनविरोध निवडणुका यातून प्रचंड मोठे मुद्दे बाहेर आलेले आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धमक्या आणि दबाव दिल्यानंतर उमेदवारांनी फॉर्म माघारी घेतले का, असं आपण म्हणू शकतो. पण ज्या विरोधी पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली होती, त्यांना एबी फॉर्म दिले होते, त्यांची जबाबदारी नाही का की आपल्या विश्वासू लोकांनाच आपण उमेदवारी द्यावी? कित्येक लोक अगदी छातीठोकपणे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना उमेदवारी न देता फक्त पैशाच्या व्यवहारावरती उमेदवारी दिल्याने काही लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. आर्थिक आमिष त्याला जबाबदार आहेत. सत्ताधारी पक्षाकडूनही आणि विरोधी गटाकडूनही आर्थिक आमिष दिल्याने सुद्धा त्यांनी फॉर्म माघारी घेतलेले आहेत. प्रशासनाचा गैरवापर होतोय सत्ताधाऱ्यांकडून, हे पण बोललं जातंय. मतदानाचा हक्क सर्वात महत्त्वाचा. जर सुप्रीम कोर्टने नन ऑफ द अबाव म्हणजे नोटाचा पर्याय दिला आहे, तर ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या तिथल्या मतदारांना नोटाचा अधिकार आता वापरता येणार नाही, कारण निवडणूकच होणार नाहीये. तर ही सर्व अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जरी बिनविरोध निवडणुका झाल्या असल्या तरी त्या ठिकाणच्या ज्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलेलं नाही, कारण जोपर्यंत अंतिम निवडणुकांचे निकाल हाती येऊन अधिसूचना जाहीर होत नाही, जी की 19 जानेवारीला होणं अपेक्षित आहे, तोपर्यंत त्या उमेदवारांना विजयी समजलं जाणार नाही, असं अधिकृतपणे आयोगाने सांगितलेलं आहे. आयोगाने चौकशीसाठीची समिती किंवा महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याकडून चौकशीच्या संदर्भामध्ये पण सूचना दिलेल्या आहेत. सीसीटीव्हीची पण तपासणी ही महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोग करणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक जास्त बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत. त्याच्यामुळं नक्कीच सत्ताधारी पक्ष म्हणजे महायुतीवरती आरोप आहे. महायुतीवरती अ, विरोधी पक्षांचा रोष आहे आणि विरोधी पक्ष मात्र ज्या ठिकाणी आता निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण ताकदीने पुढे येतोय असं अजिबात दिसत नाही. आता बिनविरोध निवडणुका होणं म्हणजे सरकारी तिजोरीची बचतच आहे. कारण ती प्रशासनाची पण बचत आहे. महत्त्वाचं म्हणजे की निवडणुकीसाठी लागणारा अनावश्यक खर्च, त्यातून काळा पैसा, त्यातून लोकांची व्यसनाधीनता, दारूचं वाटप, अवैध मार्गांना प्रोत्साहन या सर्व गोष्टी होतात. तर ते आता होणार नाहीत. त्यामुळे ते फायद्याचं आहे. प्रशासनाची वेळेची बचत होते. सामाजिक सलोखाही बिघडला जातो. जातीविषयक वक्तव्य केली जातात किंवा भांडणे-तंडणे यामध्ये
समाजाचं नुकसान होतं. विकासावरती जास्त लक्ष राहील कारण जे लोकं आता निवडून येणार आहेत, ते पूर्णतः विकासावरती लक्ष देतील असं बोललं जातं. तसेच राजकीय स्थिरतेसाठी पण बिनविरोध निवडणुका चांगल्या आहेत. पण त्याचे काही तोटे पण आहेत. तर त्या तोट्यांमध्ये बिनविरोध निवडणुका ही निवडणुकीची संकल्पना लोकशाही यालाच घाला आहे. हा जर पायंडा पडला तर भविष्य लोकशाहीच्या संकटात आहे. नोटाचा अधिकार ज्या उमेदवारांना, ज्या मतदारांना, की जे सायलेंट वोटर आहेत, त्यांना वापरता येणार नाही. नंतर भीतीदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. भविष्यामध्ये निवडणुकाच होणार नाही असं वातावरण होऊ शकतं. इच्छुक उमेदवारांवरती अन्याय आहे. उत्तरदायित्व नक्की कुणाचं आहे हे कळत नाही. ज्यांनी फॉर्म माघारी घेतले त्यांचं, की ज्या विरोधी पक्षांनी अशा कुचकामी उमेदवारांना च्या प्रक्रियेमध्ये उमेदवारी म्हणून घोषित दिली. लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका घेणं आणि त्यामध्ये जिंकणं, हारणं इतकंच नाहीये, तर उत्तरदायित्व सगळ्यात महत्त्वाचं असतं. विकासाची संकल्पना समाजाचं विसरण होऊन विकासाची संकल्पना बाहेर येते. लोकांना स्वतःच्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण होते. एकतर 7 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि त्यातही उमेदवारी अर्ज मागे घेऊन बिनविरोध होत असतील, तर याची जी नुकसान आहे, ते सगळं नुकसान हे लोकशाही प्रक्रियेलाच होणार आहे. तर ते दुर्दैवी आहे. धन्यवाद.